हॅलो एव्हरीवन. तर आज आपण ट्रेंडिंग व्हायरल असा चीज केक पाहणार आहोत. पण हा चीज केक आपण घरगुती पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये तयार केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा चीज केक बनवण्यासाठी इथे मी पार्लेजी बिस्किटचा वापर करणार आहे. आता हे बिस्किट तोडून आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे. आता ही साईडला ठेवून देऊ आणि इथे मी असं रिंग घेतलेली आहे, त्यावर असे बिस्किट अरेंज करून घेतलेत म्हणजे आपला जो चीज केक आहे तो छान असा डिमोल्ड होईल. तुमच्याजवळ अशी रिंग नसेल ना तर तुम्ही असं एखादं कंटेनरही वापरू शकता. आता आपण जो बिस्किटचा चुरा केलेला आहे ना तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये मेल्टेड बटर घालून घ्यायचं आहे गरजेनुसार आणि छान असं एकजीव झालं पाहिजे. तर व्हिडिओत दिसते ना त्या पद्धतीने मिश्रण तयार झालं पाहिजे. आता हे मिश्रण आपण केकसाठी जी रिंग तयार केली होती ना आणि त्यावर हे मिश्रण आपल्याला या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं छान सेट करून घ्यायचं आहे. तर ग्लासच्या मदतीने मी याला हलकंसं प्रेस करून घेणार आहे. आता 10-15 मिनटासाठी हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे आपण एका भांड्यामध्ये क्रीम चीज काढून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. तर साधारण मी 2 चमचे इतकी यामध्ये पिठी साखर घालून घेते आणि यामध्येच आपल्याला बिस्कॉप स्प्रेड घालून घ्यायचा आहे. तर इथे मी पार्लेजी बिस्किटचा स्प्रेड बनवलेला आहे. तो कशा पद्धतीने बनवला त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल ना तर लॉंग व्हिडिओची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही याचा लॉंग व्हिडिओ पाहू शकता. छान ब्लेंड करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला व्हिप्ड क्रीम घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता छान आपलं क्रीम चीजचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. इथे तुमच्याजवळ व्हिप्ड क्रीम आणि क्रीम चीज नसेल ना तर याऐवजी तुम्ही दह्याचा जो चक्का असतो ना त्याचा देखील वापर करून घेऊ शकता. त्याने देखील खूप सुंदर असा परफेक्ट केक तयार होतो. आता हे क्रीम चीजचं मिश्रण जे आहे ते आपल्याला या पद्धतीने लेअर करून घ्यायचं आहे. किती थिक किंवा पातळ तुम्हाला हवं ना त्या पद्धतीने इथे लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक 10-15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आणि यावर नंतर आपल्याला बिस्कॉप स्प्रेड व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे आपला केक तयार झालेला आहे पण ओव्हरनाईट याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे, तेव्हा हा छान सेट होतो. इथे पाहू शकता ओव्हरनाईट मी याला फ्रीजमध्ये सेट करून घेतला होता. दिसायला खूप सुंदर दिसतो. तर इथे पाहू शकता बाहेर मिळणारा महागातला महाग केक आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे. याची टेस्ट म्हणाल ना तर थोडीशी याला पार्लेजी बिस्किटची टेस्ट येते. तुम्हाला जर परफेक्ट तशीच्या तशी टेस्ट हवी असेल ना तर बिस्कॉप बिस्किटचा वापर करून हा केक तुम्ही तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त कान स्वस्त राहा. बाय.